भोई समाज महासंघाच्या वतीने भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भोई समाज महासंघाच्या वतीने शहरामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आला। भोई समाजाचं मनापासून स्वागत आणि कौतुक करतो। असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना बळ मिळेल, त्यांना उत्साही म्हणून हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम भोई समाज महासंघाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आमचे राजू अण्णा हेमुलवार यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हा पण कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भोई समाजाच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहेत, सरकारमध्ये आहोत आणि त्यांच्या जे काही मागण्या आहेत ते निश्चितपणे आम्ही सोडू असा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे। जय भोराज। मी राजू अण्णा मामुलवार, भोई समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष। आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व रोजगार व स्वयंरोजगार कार्यक्रम हा खूप मोठा उत्साहाने आज पार पाडलेला आहे कुसुम सभागृह येथे। या कार्यक्रमासाठी संबंध जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून, शहरी भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, समाज बांधव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली। तसेच या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र स्तरावरले आमचे व्याख्याते, विविध सामाजिक उपक्रम करणारे आमचे पदाधिकारी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर मिलिंदजी भोई जे भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांना सामाजिक कार्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून पारितोषिक सन्मान करण्यात आला आहे। त्यांचं मोलाचं मार्गदर्शन या महाराष्ट्रातल्या आपल्या समान बांधवांना, विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेले आहे। तसेच त्यांच्यासोबत आमचे रोजगार व स्वयंरोजगारासाठी कार्य करणारे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे असे प्राध्यापक महेंद्रजी खेडकर साहेब आणि गोपाळजी धारपड साहेब यांचं खूप मोठं योगदान या कार्यक्रमामध्ये लाभलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा विभागात आणि रोजगार व स्वयंरोजगार या शिबिराचं आयोजन या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी आपले डॉक्टर अर्जुनजी भोई आमचे युवकांना प्रेरणा देणारे खूप मोठे व्याख्याते प्राध्यापक आहेत। त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी योगदान आणि मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यांच्यासोबत अर्चिता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच गुंजाळे साहेब यांचंसुद्धा मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि या ठिकाणी समाजाला एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित जर झाले नसेल, त्याने त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमच्या समाजाला प्रबोधन केले आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी त्यांनी पाठवून आमच्या समाजाला योग्य दिशा आणि सहकार्य करण्याचे त्यांनी या ठिकाणी मनोगत त्यांनी व्यक्त केलेले। तसेच या कार्यक्रमासाठी आमचे लाडके आमदार माननीय आनंदरावजी पाटील बोंडारकर यांची उपस्थिती झाली आणि त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं या ठिकाणी विद्यार्थ्यांना। तसेच समाजाला सहकार्य करण्याची आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवले। तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हाला या ठिकाणी ज्यांना बोलवले होते त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी समाजासाठी योगदान देणार आहेत। या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मान्यवरांचं आणि भोई समाज बांधवांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, भोई समाज महासंघाच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि संयोजकांचा मी या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करतो। भोई समाज महासंघाच्या वतीने तमाम या कार्यक्रमाला यशस्वी झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो। जय भोईराज।